नक्षलवाद असा आहे की ते ग्रामीण नक्षलवाद बंदुकीच्या जोरावरती लोकांना मारतात, लोकांना हैराण परेशान करतात, लोकांची संपत्ती लुटतात. शहरी नक्षलवाद जे असतात ते ह्या पेनचा वापर करून, लोकांचे खोटे तक्रार करून, सरकारचे मोठमोठे योजनेला बंद पाडण्याचं काम न्यायालयाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून करतात. हे सर्व शहरी नक्षलवाद. सरकार काम करते लोकांच्या जीवनामध्ये बदलाव करण्यासाठी, आणि अशा प्रकारचा बदलाव करण्याच्या कामात जे लोक अडीअडचणी आणतात ते शहरी नक्षलवाद. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या लोकांना पर्याय जागा देण्यासाठी, मग आरे कॉलनीमध्ये असो, क मग मोरोसीमध्ये असो, दहिसरला असो, अनेक वेळा भूमिपूजन करण्यात आलं. परंतु एन्व्हायरमेंटच्या नावावरती न्यायालयात जाऊन काम बंद करण्याचं काम केलं. हे शहरी नक्षलवाद नाही आहे का? सरकारला काम करून न देणं हे सुद्धा शहरी नक्षलवाद आहे. सुकला कंपाऊंडमधल्या 40-45 वर्ष जुनं वास्तव्य करत असलेल्या लोकांना विकासकाने, कोर्टाने एक टेक्निकल मुद्द्याचा आधार घेऊन त्यांना बेघर करणं, हेही शहरी नक्षलवाद आहे. अशा लोकांना मदत करणारे जे राजकारणी आणि पालिकेचे अधिकारी आहेत, हे सुद्धा नक्षलवादी आहेत. जे लोक प्रामाणिक करदाता नागरिकांना सुखाने जगून देत नाही, हैराण परेशान करतात, ते शहरी नक्षलवाद आहे. आज चर्चगेटला तुम्ही निघाल्यानंतर बोरेली दहिसरला पोचायला 4 तास लागतो. 17,000 पोलीस लोक आहेत त्या मुंबई शहरात. तुम्हाला हायवेला एक पोलीस दिसणार नाही, परंतु छोट्या छोट्या गल्लीमध्ये एका ठिकाणी 3-3 पोलीस लोक एकत्रित येऊन लोकांना हेल्मेट नाही म्हणून चार्ज मारतात. तोही मारा, तो तुमचं काम आहे. परंतु नेहमी मी सांगत असतो, पीक अवर्समध्ये तुम्ही ट्रॅफिक क्लिअर करा, नॉन पीक अवर्समध्ये लोकांना फाईन मारायचं ते मारा. मला त्याच्यातही का अडचण नाही आहे. परंतु असे जे लोक करतात हेही शहरी नक्षलवाद आहे, आणि हे सर्व येणाऱ्या काळामध्ये नगरजनाने उघड करण्याची आवश्यकता आहे. हे मुद्दा घेऊन आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. मी ऑक्युपेशनच्या सर्टिफिकेट संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला, तो मार्गी लागतो आहे. मी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचं प्रकरण घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यांनी केतकीपाडा फॉरेस्टमधून पुन्हा डिलीट करायचा आश्वासन दिलं आहे, म्हणजे तोही आता मार्ग लागतो आहे. मी 1962चा डेटम लाईन 2011पर्यंत करा म्हणून मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलारजींना भेटलो. त्यांनी कामाला पुढे गती दिलेली आहे. तोही प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल, म्हणून सरकार पूर्णपणे या सर्व कामात मदत करत असते, आणि सरकारच्या मदतीमुळेच जे कामं मी हातात घेतो ते पुढे जात आहे, वाढत आहे.